जय शिवराय मित्रांनो, संघाला आज 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यानिमित्ताने मित्रांनो, जर संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत तर ते आपण मान्य करावे लागेल आणि ते अभिनंदनास पात्र नाहीत मित्रांनो. कारणही तसेच आहे. संघाचं स्वातंत्र्यापूर्वीची स्थापना आपण समजू शकतो, पण त्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही तेही समजू शकतो. पण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आणि भारतीय घटनेचा आपण स्वीकार केल्यानंतर भारतीय कायद्याच्यानुसार जर संघाचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर ते का झालं नाही हे न उलगडणारे कोडेच आहे मित्रांनो. आणि या प्रश्नाची उत्तरे संघाने द्यावीत मित्रांनो. संघ देशातील सर्व जिल्ह्याच्या, राज्याच्या राजधानी आणि देशाच्या राजधानीच्या ठिकाणीसुद्धा एक पंचतारांकित संघ भवन निर्माण करते मित्रांनो. आणि हा पैसा आला कोठून? जर संघ राष्ट्रभक्ताचे संघटन असेल तर संघ देशाच्या तिजोरीत कर का भरत नाही हाही प्रश्न आहे मित्रांनो. आणि या प्रश्नाची उत्तरे संघाने द्यावीत. आणि तसेच मित्रांनो, संघाचा स्वयंसेवक भारतीय प्रधानमंत्र्याचा संरक्षण सल्लागार मित्रांनो माननीय प्रदीप कुरुलकर जर आपल्या देशाची गुपिते पाकिस्तानला पुरवत असेल तर तुम्ही राष्ट्रभक्ताचे संघटन कसे, हाही प्रश्न आहे. आणि या प्रश्नाची उत्तरे संघाने जरूर द्यावी मित्रांनो. तसेच संघाचा प्रमुखसुद्धा हा एकाच जातीचा आणि तोही चित्तपावन ब्राह्मण. स्त्रियांनाही स्थान नाही. जर सर्व समाजाचं प्रतिनिधित्व करत असेल तर ते का करत नाहीत? आणि आत्तापर्यंत दलित, ओबीसी स्त्रियांना संघाचा प्रमुख का बनवले नाही? हे झालं त्या संघटनेच्या बाबतीत. जर संघाला एवढीच दलित, ओबीसीबद्दल कळवळा असेल तर आत्तापर्यंत किती मंदिराचे पुजारी संघाने बनवले आणि वेद विद्या पाठशाळेमध्ये किती दलित, ओबीसी, एससीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला हेही सांगावे मित्रांनो. मी महाराष्ट्राचे उदाहरण घेतो. महाराष्ट्रात पुण्यामध्ये घैसासांची वेद पाठ विद्या मंदिर आहे. त्या मंदिरात सुद्धा किती आत्तापर्यंत पंडित तयार केले हेही द्यावेत मित्रांनो. याची उत्तरे द्यावीत. ह्या सर्व जातींना एकत्र केल्या जाते तेव्हा त्यांच्या अधिकाराची आणि हक्काची जाणीव गोष्ट असते तेव्हा संघ सवर्ण ठरतो. आणि मुसलमान ख्रिश्चनांच्या विरुद्ध असेल तर सर्व हिंदू ठरतात. याही प्रश्नाची उत्तरे द्यावीत. संघ जर अखंड भारताचं स्वप्न पाहत टेंबा मिरवत असेल तर पाकिस्तानी, बांगलादेशी मुस्लिमांपासून देशात होणाऱ्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत. तसेच आदिवासींच्या बाबतीतही आहेत मित्रांनो. आदिवासींना वनवासी करून त्यांच्यावर सांस्कृतिक राष्ट्रवाद थोपवला जातो मित्रांनो. आदिवासींची भाषा, वेशभूषा, निसर्गपूजक, संस्कृती रक्षक, जल, जंगल आणि वनांचे पूजक या लोकांना जर त्यांनी नागरी हक्कापासून जर वंचित ठेवत असेल तर त्या बाबतीतही संघांनी याची उत्तरे द्यायलाच पाहिजेत मित्रांनो. हे सर्व होत असताना संघाने या सर्व बाबतीत अनभिज्ञता का दाखवावी? धन्यवाद मित्रांनो.